मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। आजचा विषय हा परीक्षणार्थ आहे। जवळजवळ 99% 90% हा खरा ठरणारा परीक्षणार्थ आहे। 10% पावतर यात अपयश येईल किंवा बरोबर येणारही नाही, परंतु हा माझ्या निरीक्षणार्थ व्हिडिओ आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। मागचा व्हिडिओ मी जारी केला होता आईवडिलांविषयी, त्याविषयी मला बरेच फोन आले, त्याचाच भाग पुढचा हा आहे। आईवडिलांपैकी एकाचे निधन झाले आणि त्यापैकी जिवंत राहणारी व्यक्ती 5 वर्षाच्या आत निधन झाले तर मुलांनी त्यांची योग्य प्रकारे सेवा केली नाही असे समजावे। दुसऱ्या व्यक्तीचे निधन 3 वर्षाच्या आत झालेले असले किंवा 2 वर्षाच्या आत त्याचे निधन झाले असले तर त्याला जगू दिले नाही असे वर्तन घरात असावे। आई वडिलांना घरी ठेवून सुना मुले बाहेरगावी जातात, असे आई वडिलांना जगावेसे वाटत नाही, अशा आई वडिलांचा मृत्यू लवकर होतो। आई वडिलांचा आजार घरातील लोकांची त्यांच्याची असलेली वागणुकीचा तो परिणाम असतो। घरातील लोक जास्त कटू बोलतात म्हणून आई वडील मुकी होतात, म्हणजे कमी बोलतात। आई वडील रात्रीचे 12च्या नंतर जागतात, त्यावेळी ते आपल्या मुलामुलींचा विचार अधिक करतात। आपल्या मुलांचे आजार, मुलांचे शिक्षण, मुलांच्या नोकऱ्या, मुलांचा विवाह, मुलामुलींना संतती होण्याबाबत विचार ते करीत असतात। आई वडिलांना विवाह झाल्यावर संतती होत नाही म्हणून आई वडील नवस करतात, उपवास तपास करतात, औषधोपचार करतात आणि बाळाला जन्म देतात। मुलांचे संगोपनासाठी खर्च येतो, खूप मेहनत काबाड कष्ट काटकसर करून ती मुले वाढवीत असतात। मुले कमवती झाली की आई वडिलांशी त्यांचे वागणे बदलते। विवाहित मुले झाली की आई वडिलांपासून वेगळे होतात। सुनांमुळे आई वडिलांचा फारसा विचार ते करत नाही। वडील किंवा आईचे निधनाचे दुःख मुलांना फारसे होत नाही, त्यांचे व्यवहार तसेच पूर्वीप्रमाणे सुरू असतात। आई वडील मुलामुलींचा विमा काढतात, परंतु मुले मुली आई वडिलांचा विमा कोणीही काढत नाही। वाहनावर मुले त्यांच्या मुलांची नावे टाकतात, आई वडिलांची टाकत नाही। थोडेफार मातृपितृ आशीर्वाद लिहितात। आई वडिलांपासून दूर राहणे मुलांना लवकर टक्कल पडते। आई वडील सासू सासऱ्यांना बोलणे, अपमान करणे किंवा कुजाब बोलतात, अशा मुलांचे सुनांचे दात लवकर किडतात। आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारी मुले अल्पायुषी होतात। आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष न देणारी मुले सुना यांना सतत दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागतात। भाऊबंदकीत पैशाचा अपहार करणारी मुले यांची अपरिमित हानी होते। आई वडिलांच्या इच्छा अपूर्ण ठेवणारे मुलांच्या इच्छा कधीही पूर्ण होत नाही। आई वडिलांच्या मृत्यूस कारण असणारे मुलांना दुर्धर आजार होतात। जशी मुले आई वडिलांशी वागतात तशीच त्यांची मुले वागतात। सुनबाई जशी सासूशी वागते तशी सुनबाई तिला मिळत असते, ही इतिहासाची पुनरावृत्ती होते। आई वडिलांना घरी ठेवून बाहेर फिरणारे मुलांना पॅरालिसिस सारखे विकार होतात। आई वडिलांना दारोदार फिरायला लावणारे मुलासुनांना गॅगिंग नावाचा विकार होतो। आई वडिलांना तीर्थयात्रा न घडणाऱ्या मुलासुनांना डोळ्याचे विकार लवकर होतात। आई वडिलांना लुबाडून श्रीमंत झालेल्या मुलांची संपत्ती आई वडील आहे तो पावतर राहते, त्यांच्यानंतर संपत्ती निघून जाणे आपल्याला दिसत असते। आईचे पोटात असलेले मूल क्षणाक्षणाला वाढत जाते
आपण म्हणतो 2 महिने झाले, 4 महिने झाले, 7वा महिना लागला म्हणजे मुलाचे वय वाढते. आईपासून मूल वेगळे होते त्या क्षणापासून प्रत्येक क्षण त्याच्या आयुष्यातील कमी होत असतो. आई वडिलांसोबत राहाल तर आयुष्यमान व्हाल. आई दूर गेले की आयुष्य निश्चित कमी होणार. आई वडिलांसोबत म्हणजे आपले खरे आधार कार्ड आहे. आई वडील सोबत म्हणजे खरे आयुष्यमान कार्ड आहे. आई वडिलांसोबत म्हणजे खरे जीवनाचा विमा आहे. आई वडिलांसोबत म्हणजे आनंद सुख वैभवाची सोबत आहे. आई वडिलांचा सोबत म्हणजे ईश्वराच्या सोबत आपण आहे असेच समजावे किंवा असे आहेच. हा नवीन विषय मला सुचला म्हणून मी तुमच्या पुढे हा शेअर केलेला आहे. आजचा विषय इथे समापन करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याचं समापन करूया.